अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने आनंदाचा आणि सुखाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमचं सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि स्वामी सेवेत जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर नवीन वर्षामध्ये बऱ्याच जणांनी बरेच संकल्प केलेले आहेत. तर कोणी स्वामी सेवेचा संकल्प केलेला आहे, तर कोणी आपल्या जीवनात ज्या काही चुका होतात म्हणा, ज्या काही आपल्याकडून झालेल्या चुका किंवा आपल्याकडून कधी काही चूक होऊ नये किंवा आपल्याकडून कोणाला वाईट बोललं जाऊ नये, तर ह्याचा कोणी संकल्प केला असेल, तर अशा ज्या काही संकल्प केलेला आहे, तर त्या या नवीन वर्षामध्ये आपल्याकडून अशा छान अशा स्वामी महाराजांच्या सेवा पण व्हाव्या. तर प्रत्येक गुरुवारी बघा, प्रत्येक गुरुवारी आपल्याकडून कोणत्या कोणत्या सेवा व्हाव्या जेणेकरून स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर राहील, आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असावा. तर त्यासाठी प्रत्येक गुरुवारी प्रत्येक महिलांनी असे कोणते उपाय करायचे, तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर बघा, आता प्रत्येक गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळा कलर. तर आपल्याला गुरुवारी पिवळा कलर, पिवळी साडी, पिवळा ड्रेस म्हणा, सर्वात आधी हे परिधान करायचं आहे. त्याने काय होतं की आपला गुरुबळ हा स्ट्रॉंग होतो. त्याच्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करायचं. त्याचबरोबर आपल्याला लवकर उठून सगळ्यात आधी आपलं सर्व काम झालं की लवकर उठून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, आता सगळ्यात चांगलं तर उंबरा हा लाकडाचा असावा. त्याचबरोबर जर मार्बलचा असेल, तर आता आपण जर भाड्याने राहत असेल तर तिथं मार्बलचा जर असेल तर काय हरकत नसते, पण शक्यतो लाकडाचा उंबरा घराला असणं खूप चांगलं असतं. तर आपल्याला त्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, थोडीशी हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ती पूर्ण मिक्स करून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जी काही फुलांनी म्हणा, स्वस्तिक काढून म्हणा, जी काही सजावट करायची आहे, तर त्या आपल्या इच्छेनुसार आपण ती सजावट करू शकतो, ज्याची त्याची इच्छा. तर आपल्या हळदीचं लेपन झालं की दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला छान अशी स्वामी महाराजांची पूजा करायची आहे. आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे की आपल्याकडून दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा घडावी, स्वामी महाराजांचा जप, स्वामी महाराजांचा तारक मंत्र. मग आता आपण आपल्याला बरीच घरची कामं असतात, लहान मुलं असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला सेवा जमत नाही. तर जेवढी थोडी का होईना सेवा आपल्याला या नवीन वर्षापासून सुरुवात करायची आहे. नंतर आपली देवपूजा झाली की आपल्याला स्वामींच्या 11 माळी जप करायचा आहे. बघा, जर तुम्हाला 11 माळी जमत नसेल तर 1 माळी पण केलेला चांगला असतो. खरं तर स्वामींना आपली श्रद्धा, स्वामीला आपला भाव कळत असतो. आपल्याकडून 1 माळ का होईना पण आपण करायची. 11 माळी नसले जमत तर आपण 1 माळ करायची. त्याचबरोबर स्वामीचा 1 ते स्वामी चरित्र सारामृताचा 1 ते 3 अध्यायचं दररोज जर पठण आपण 3-3 असं जर केलं तर तुमचं 7 दिवसात 1 स्वामी चरित्र पारायण होतं. आणि जर तुम्हाला जर इच्छा असेल दररोज तुम्ही स्वामी चरित्राचं पारायण करायचं, तर तुम्ही दररोज 1 वाचू शकतात. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दिवसातून 2 वेळेस टप्प्याने पण वाचू शकतात. बघा, तुम्हाला 1 ते 21 अध्याय असतात स्वामी चरित्रामध्ये, तर तुम्ही 10 आधी वाचायचे, नंतर तास 2 तासांनी 11 असे वाचले तरी पण चालतं, जर लहान मुलं असतील आणि सेवा जर करायला जमत नसतील तर त्यावेळेस. त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या जवळ केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल, तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही तिथे जात जावा, दर्शन घेत जावा. त्याचबरोबर आरतीच्या टायमिंगला जात जावा. आरती तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आरती मिळते, जेणेकरून आपलं मन हे प्रसन्न राहतं, एक वेगळीच आपल्याला ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊन, केंद्रात जाऊन आरती घेत जावा. त्याचबरोबर आपण अशा गुरुवारी जर तुम्हाला
सर्वात महत्त्वाचा गुरुवारी गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण हे केलं पाहिजे. बघा 14वा आणि 18वा अध्याय हे कसं करायचं किंवा त्याचं महत्त्व काय आहे, तर याचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय याचं पण पठण करा आणि बघा एक वेगळीच ऊर्जा आपल्या घरात, वेगळंच वातावरण निर्माण होतं, प्रसन्न होतं. जेणेकरून आपण ज्या काही सेवा करू, ज्या काही पूजापाठ करू, त्यानं आपल्या घरातील पण वातावरण तसंच आनंदमय होत असतं. तर अशा ह्या तुम्ही गुरुवारी सेवा करायच्या. तर अशा बऱ्याचशा सेवा आहेत की ज्या आपण ह्या नवीन वर्षात करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान हे करू शकतात. मग ती तुमची इच्छा बोलून बघा. आता प्रत्येक वेळेस आपलं काय असतं की आपण ज्या काही मनात आपली इच्छा आहे ती बोलून आपण स्वामी महाराजांची सेवा करतो. तर तुम्ही मंदिरात ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस स्वामी महाराजांना काहीही मागू नका. तुम्ही फक्त आनंदाने तुमच्या स्वामींसाठी आपण मंदिरात जायचं, केंद्रात जायचं. बघा स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा ओळखून तुमच्या त्या इच्छा पूर्ण करत असतात. त्याचबरोबर आपण स्वामींच्या बघा अघोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पण पठण करू शकतात. या नवीन वर्षामध्ये आपण अघोर कष्टोद्धारण स्तोत्राचं पठणसुद्धा करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही 11 वेळेस करू शकतात किंवा तुम्हाला जसं जमल 11, 21 असं करू शकतात. म्हणजे आपल्या ज्या काही जीवनात ज्या अडचणी येतात तर त्या अडचणीचं निवारण या अघोर कष्टोद्धारण स्तोत्राने, संकट जे आलेलं असतं ते संकट नाहीसं होतं या स्तोत्रामुळे. तर याचंही पठण तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर शक्यतो गुरुवारी तुम्ही कोणत्याही मठामध्ये, केंद्रामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या स्वइच्छेने दान करता येईल तर ते तुम्ही दान करायचं. बघा आता बऱ्याच वेळेस आपण मंदिरात गेल्यानंतर केळी घेऊन जायची. तिथे जे कोणी व्यक्ती बसलेले असतात तर त्यांना केळी आपण दान करायची किंवा त्याचबरोबर पिवळी मिठाई, पिवळ्या कलरचं काहीही आपण गुरुवारी दान करायचं. तर पिवळी मिठाईसुद्धा आपण त्या दिवशी दान करू शकतो. तर अशा छोट्या मोठ्या या गोष्टी आपण नवीन वर्षात करायच्या, जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा. तर अशा या नवीन वर्षात तुम्ही छान अशा सेवा करा. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.